नमस्कार मित्रांनो, तुमचं माहिती योजनेच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दल सरकारकडून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. विशेष म्हणजे मकर संक्रांती येण्याआधीच लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी बातमी सरकारकडून आलेली आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण जानेवारी महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे आणि तो पैसा नेमका कधी खात्यावर जमा होईल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणूनच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की बघा. आता सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता त्या सर्वांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता सरकारकडून मंजूर करून पाठवण्यात आला. डिसेंबरचा हा निधी 1 जानेवारीपासून हळूहळू टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक जणांच्या खात्यावर हा पैसा आधीच आलेला आहे. मात्र मित्रांनो, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही हा निधी जमा झालेला दिसत नाही. तर यामागे घाबरण्याचं काही कारण नाही, कारण सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी रक्कम वर्ग केली जात नाही. प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालेला नाही त्यांनी संयम ठेवावा. काही जणांच्या खात्यात हा पैसा सोमवारपर्यंत तर काहींच्या खात्यात त्यानंतर सुद्धा जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही अनावश्यक काळजी करणं सोडून द्या, थोडी प्रतीक्षा करा. आता मित्रांनो, सगळ्यांच्या डोक्यात फिरणारा एकच महत्त्वाचा प्रश्न, जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी आपल्या खात्यावर जमा होणार? कारण नियमाप्रमाणे पाहिलं तर हा हप्ता आतापर्यंत येणं अपेक्षित होतं. त्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत, गोंधळात आहेत आणि काळजी सुद्धा करतायत. पण याच प्रश्नाचं नेमकं आणि स्पष्ट उत्तर आज आपण इथे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊ नये का. याआधी मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा स्पष्ट केलं की संजय गांधी निराधार योजनेचा हप्ता दर महिन्याच्या पहिल्या तारखेलाच थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर जानेवारी महिना सुरू होऊन बराच काळ झालेला असताना सुद्धा अनेकांच्या खात्यात अजून हप्ता आलेला नाही. यामागे काही गोंधळ नाही तर एक ठोस कारण आहे आणि ते म्हणजे सध्या राज्यात सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि आचारसंहिता लागू झाली की सरकारकडून थेट लाभ देणाऱ्या योजना, आर्थिक मदत आणि निधी वाटपावर निवडणूक आयोगाकडून काही मर्यादा घालण्यात येतात. याच कारणामुळे संजय गांधी निराधार योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारी या तिन्ही महिन्यांचे हप्ते वेळेत देता आले नाहीत. त्यामुळे निधी खात्यात जमा होण्याच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की निवडणूक प्रक्रिया नियमांच्या चौकटीत अडकलेली असून परवानगी मिळाल्यानंतरच पुढील हालचाली होऊ शकतात. सध्या नेमकी परिस्थिती काय आहे ते आता शांतपणे समजून घेऊ. डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासूनच लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागलेला आहे. काही जणांना हा पैसा लवकर मिळाला तर काहींच्या खात्यात अजूनही तो येत आहे. मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता मिळायला अजून थोडा विलंब होण्याची शक्यता दिसते. म्हणजेच हा हप्ता लगेचच येईल असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. जर निवडणूक आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसांची तात्पुरती सवलत मिळाली तर जानेवारी महिन्याचा हप्ता काही दिवसातच खात्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते. पण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही शक्यता सध्या फारशी मजबूत वाटत नाही. कारण निवडणूक प्रक्रिया 15 तारखेपर्यंत सुरू राहणार असून 16व्या तारखेला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साधारणपणे 17 तारखेनंतरच आचारसंहिता पूर्णपणे हटवली जाईल असं चित्र स्पष्टपणे दिसतंय. आचारसंहिता हटल्यानंतरच संजय गांधी निराधार योजनेसह इतरही थेट लाभ देणाऱ्या योजनांचा निधी हळूहळू लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मकर संक्रांत हा सण 14 जानेवारीला आहे आणि याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती मिळत आहे की संक्रांतीपूर्वीच म्हणजे साधारणपणे 12 किंवा 13 जानेवारीपर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, थोडी प्रतीक्षा करा, कारण आनंदाची बातमी अपेक्षेपेक्षा लवकर सुद्धा मिळू शकते. आता ही बातमी जरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेली असली तरी सुद्धा प्रत्यक्षात अंतिम निर्णय काय होणार हे त्या ठराविक तारखेनंतरच पूर्णपणे स्पष्ट होईल. हे सुद्धा तितकंच खरं आहे, कारण याआधीही काही भागांमध्ये 31 तारखेपासूनच निधी खात्यांमध्ये जमा होऊ लागल्याचं दिसून आलेलं आहे. यावरून असं लक्षात येतं की आचारसंहितेत काही प्रमाणात सूट आणि मोकळीक दिली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बघा, जर 14 जानेवारीपर्यंत आचारसंहितेमध्ये अशी तात्पुरती सवलत मिळाली तर त्याआधीच जानेवारी महिन्याचा हप्ता थेट खात्यात जमा होऊ शकतो. पण समजा तसं झालंच नाही तर हा हप्ता साधारणपणे 17 तारखेनंतरच मिळेल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे. तरी सुद्धा अधिकृत पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार संक्रांतीच्या आधीच निधी येण्याची शक्यता जास्त असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आता ही गोष्ट लाभार्थ्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.
याचबरोबर अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची सूचना देखील दिली, जी प्रत्येक लाभार्थ्याने गांभीर्याने लक्षात घ्यायला हवी. पुढील महिन्यांचे हप्ते वेळेवर कोणत्याही अडथळ्याविना आणि सुरळीत मिळत राहावेत यासाठी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. या गोष्टी वेळेत केल्या तर पुढे कोणताही अडथळा येणार नाही आणि हप्ते नियमितपणे खात्यावर जमा होत राहतील. यासाठी मित्रांनो, तहसील कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं खूप महत्त्वाचं ठरतं. अनेक वेळा असं होतं की UDID कार्ड तयार असतं पण त्याची वैधता संपलेली असते किंवा एखादं कागदपत्र नूतनीकरणासाठी प्रलंबित राहिलेलं असतं. अशा वेळी विलंब न करता ती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणं गरजेचं आहे. UDID कार्ड रिन्यू केल्यानंतर त्याचा अपडेट केलेला दाखला अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे आणि यासंबंधी ऑनलाईन पोर्टलवर सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे लिंक झालेली आहेत का याची सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या. ज्यांच्या खात्यावर अजूनही निधी जमा झालेला दिसत नाही त्यांनी घाईघाईने निष्कर्ष काढायची काहीच गरज नाही. एकदा थेट आपल्या बँक खात्यात जाऊन खात्याची चौकशी करणं महत्त्वाचं आहे, कारण अनेकदा खात्यात रक्कम जमा झालेली असते पण मोबाईलवर SMS येत नाही. त्यामुळे फक्त मेसेजवर अवलंबून न राहता स्वतः खात्याची तपासणी करून घेणं अधिक सुरक्षित ठरतं. जर तुमची सर्व कागदपत्र व्यवस्थित, पूर्ण आणि अपडेट असतील तर हा हप्ता तुम्हाला मिळायलाच हवा. आणि समजा एखाद्या कारणामुळे थोडासा उशीर झाला तरी सुद्धा पुढील टप्प्यात निधी खात्यावर जमा केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात पाहिलं तर वारंवार कागदपत्र अपडेट करा, नवे दाखले द्या, आधार लिंक करा, UDID रिन्यू करा अशा सूचनांमुळे अनेक लाभार्थ्यांचा गोंधळ वाढतो. ते सुद्धा तितकंच मोठं वास्तव आहे, कारण बहुतांश लाभार्थी ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत किंवा आजारपणाशी झुंज देणारे असतात आणि त्यांच्यासाठी या प्रक्रिया अतिशय कठीण ठरतात. अशा परिस्थितीत मित्रांनो, लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणं खरंच खूप त्रासदायक ठरतं. एकदा सर्व कागदपत्रांची नीट सखोल तपासणी करून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली तर दर महिन्याला निधी वेळेवर खात्यात जमा होणं अपेक्षित आहे. सतत पुन्हा पुन्हा कागदपत्रांची मागणी करणं योग्य नाही, कारण यामुळे निराधार बांधवांना मानसिक ताण तर होतोच पण शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागतो. आता हे वास्तव सुद्धा नाकारता येत नाही. आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार बोलायचं झालं तर जानेवारी महिन्याचा हप्ता 14 तारखेपर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि समजा या कालावधीत निधी जमा झाला नाही तर तो 17 तारखेनंतर खात्यावर येईल असं जवळपास निश्चित मानलं जाते. त्यामुळे पुढचे काही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि याच काळात चित्र अधिक स्पष्ट होईल. आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. टप्प्याटप्प्याने निधी जमा होतो याचा नेमका अर्थ काय? अनेक लाभार्थ्यांना असं वाटतं की एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यावर पैसे यायला हवेत, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. निधी हा तालुक्यानुसार, बँकानुसार आणि खात्यांच्या संख्येनुसार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वर्ग केला जातो. त्यामुळे शेजाऱ्यांच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे आले असले तरी सुद्धा आपल्या खात्यावर थोडा उशीर होऊ शकतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचा हप्ता बंद झाला आहे. आता आणखी एक मोठा प्रश्न अनेक जण विचारतात, जर डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नसेल तर जानेवारीचा हप्ता अडकेल का? आता याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे, जर डिसेंबरचा हप्ता प्रलंबित असेल तर आधी तोच हप्ता खात्यावर वर्ग केला जाईल, त्यानंतर पुढील महिन्याचा निधी जमा होतो. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसला तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही, कारण तो हप्ता आधी येणारच आहे. त्यामुळे मित्रांनो, आधी प्रलंबित असलेला हप्ता खात्यावर जमा झाल्यानंतरच पुढचा हप्ता येतो. म्हणूनच काही लाभार्थ्यांच्या खात्यावर एकदम 2 हप्ते येतात तर काहींच्या बाबतीत थोड्या अंतराने रक्कम जमा झालेली दिसते. आता ही प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार असते, त्यामुळे यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बँकेत चौकशी करताना नेमकं काय विचारायचं? फक्त पैसे आले का एवढंच विचारून थांबू नका. बँकेत गेल्यावर स्पष्टपणे विचारा, DBT अंतर्गत रक्कम क्रेडिट झाली आहे का? पेन्शन हेड खाली कोणती रक्कम जमा झाली आहे आणि तुमचं बँक खातं आधारशी लिंक झालेलं आहे का? हे प्रश्न थेट विचारणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा खात्यात पैसे जमा झालेले असतात पण पासबुक अपडेट नसल्यामुळे ते दिसत नाही. आता एक प्रश्न खूप जण विचारतात, UDID कार्ड असून सुद्धा पैसे का थांबतात? यामागचं कारण बहुतांश वेळा अगदी छोटंसं असतं. UDID कार्डची वैधता संपलेली असते, नवीन रिन्युअल पोर्टलवर अपडेट झालेलं नसतं आणि अजूनही जुनी माहिती सिस्टीममध्ये राहिलेली असते. अशा लहान सहान कारणांमुळेच हप्ता अडकतो. म्हणून वेळेवर सर्व अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तहसील कार्यालयात गेल्यावर अनावश्यक फेऱ्या टाळायच्या असतील तर काही कागदपत्रे सोबत नेणं खूप उपयोगाचं ठरेल. आधार कार्ड, बँक पासबुक, UDID कार्ड, अपंगत्वाचा दाखला, जुनं सेक्शन लेटर असेल तर ते, आणि मोबाईल नंबर अपडेट असल्याची खात्री. ही सगळी कागदपत्रे एकत्र ठेवल्यास काम लवकर आणि व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल. आता शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, आचारसंहिता अटली म्हणजे लगेचच पैसे खात्यावर येतील का? तर याचं उत्तर थोडं समजून घ्यायला हवं. आचारसंहिता अटल्यानंतर संबंधित आदेश निघतात, फायली पुढे सरकतात आणि त्यानंतरच निधी रिलीज केला जातो. म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे 2 ते 3 दिवसांचा प्रशासकीय वेळ लागतो.
त्यामुळे थोडा संयम ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मगच निधी खात्यावर जमा होईल. म्हणून मित्रांनो, 17 तारखेनंतरही 1-2 दिवसांचा उशीर झाला तरी लगेच घाबरून जायची गरज नाही. आता एक मुद्दा समजून घ्या, मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मोठा गोंधळ तयार होऊ शकतो. अनेक लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर जुना असतो, बंद झालेला असतो किंवा तो बँक खात्याशी लिंकच नसतो. अशा वेळी खात्यात पैसे जमा होतात पण SMS येत नाही आणि मग लाभार्थ्यांना वाटतं की हप्ता मिळालाच नाही. म्हणून बँकेत गेल्यावर एकदा नक्की तपासून बघा की तुमचा मोबाईल नंबर खात्याशी लिंक आहे का, आधार कार्ड आणि बँक खात्यात दिलेला मोबाईल नंबर एकच आहे का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर अनेक गैरसमज आणि अनावश्यक धावपळ सहज टाळता येते. आता आणखी एक भीती अनेकांच्या मनात असते, एकदा हप्ता उशिरा आला म्हणजे पुढचे सगळे हप्ते उशिरा येतात का? तर मित्रांनो, असं अजिबात होत नाही. हा उशीर काही खास परिस्थितीमुळे तयार झालेला असतो. निवडणूक प्रक्रिया आणि आचारसंहिता यामुळे हा विलंब झालेला आहे. एकदा ही परिस्थिती पहिल्यासारखी झाली की हप्त्याची प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे सुरू होते आणि दर महिन्याला वेळेवर निधी खात्यात जमा होतो. म्हणून विनाकारण टेन्शन घेऊ नका. फक्त तुमची सर्व कागदपत्र नीट, पूर्ण आणि अपडेट ठेवणं हेच तुमच्या हातात आहे. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जर तुमची सगळी कागदपत्र बरोबर असूनही 17 किंवा 18 तारखेनंतर हप्ता खात्यावर जमा झाला नाही तर थेट तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात चौकशी करा. फक्त तोंडी सांगितलेल्या उत्तरांवर तुम्ही बिलकुल अवलंबून राहू नका. लेखी नोंद करून घेणं केव्हाही सुरक्षित ठरतं. आणि ही सगळी माहिती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण योग्य माहिती मिळाली तर अनेकांचा गैरसमज दूर होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक द्या आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर सुद्धा करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.